तर त्या कवितेचं नाव असं आहे मैत्रीचा सुवर्ण सोहळा. 50शीचा हा टप्पा आला, केस झाले थोडे पांढरे, पण मन मात्र अजूनही तेच कॉलेजच्या कट्ट्यावरचे खटाळ पोररे. राजेंद्र म्हणजे राजा इंद्रासारखा हिशोब ठेवणारा आणि प्रेरणेचा दीप जणू सारखा. गणित जुळवतो पैशाचे, पण मैत्रीचे हिशोब कधीच नाही, कारण मित्रांचे ऋण फेडायचे नसते हे त्याला चांगलेच ठाऊक आहे बाई. नामदेव नावातच नामाचा देव, मार्गदर्शन करण्यात त्याचा हात कुणी धरूच नये. सल्ला मागा किंवा नका मागू, तो योग्य दिशा दाखवायला पुढे येणार हे नक्कीच समजू. कृष्णा म्हणजे सुदाम्याचा मित्र, मदतीसाठी सदैव तयार असणारे चित्र. स्वतःचे काम बाजूला ठेवून धावून येतो, म्हणूनच तो प्रत्येकाच्या मनात घर करून राहतो. रमेश म्हणजे आनंदाचा झरा, हसवण्यात त्याचा कुणी नाही तोड सारा, आणि शालूतले जोडे मारून आम्हाला एकत्र बांधून ठेवतो. भांडलो तरी अरे सोडा म्हणत पुन्हा एकत्र आणतो. मनोज म्हणजे मन जिंकणारा, संयमाने प्रत्येक प्रसंग हाताळणारा. आम्ही तापलो तरी हा मात्र शांतच, म्हणूनच आमच्या ग्रुपचा तो समतोल संत. गजानन म्हणजे बुद्धीचा देव, मित्रांची काळजी घेण्यात सदैव सेवेत तत्पर ठेव. कोण कुठे आहे, कोणाला काय हवंय हे त्याला आमच्यापेक्षा जास्तच ठावे. राहुल म्हणजे ऐटीचा बादशाह, त्याच्या चालण्यातच असतो रुबाबाचा दरवळ वाहा. मन मात्र सोन्यासारखे, म्हणून त्याचे नखरेही वाटतात गोडसे. प्रवीण म्हणजे प्रवीणच, व्यवहारात नेहमीच अचूक आणि सराई. भावनेपेक्षा वास्तव दाखवतो आणि म्हणूनच वेळ पडल्यास योग्य निर्णय देतो. किरण म्हणजे प्रकाशाची रेष, सहकार्य करताना कधीच न मोजे शेष. सुभाषलाही कामाला लावले त्याने, म्हणूनच आज त्याच्यावर सगळेच खुश आहेत मनाने. सदानंद म्हणजे सदैव आनंद, मन मिळवूपणा त्याचा नाही अंत. त्याच्या भोवती बसले की वातावरण फुलते आणि प्रत्येकाची मने नकळत जुळते. किशोर म्हणजे कायमच किशोर होय, खोड्या आणि मस्तीमध्ये सदैव लीन. त्याच्या विना आमचा ग्रुप म्हणजे चहा बिन साखरेचा, आणि कार्यक्रम म्हणजे स्पीकर बिन गाण्याचा. संतोष म्हणजे समाधान, पण फिटनेसचा तो मोठा अभियान. आम्ही वडापाव खात असताना तो कॅलरीज मोजत असतो हसताना. विश्वास म्हणजे विश्वासच मोठा, पण बढाया मारण्यात त्याचा हात खोटा नाही थोडा. त्याच्या गोष्टी ऐकताना वाटते हा एकटाच जग जिंकून आलाय बहुतेक.